आज आपण एका धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेबद्दल बोलणार आहोत, जी पालघरमधील तारापूर औद्योगिक क्षेत्रात घडली आहे. तारापूर एमआयडीसी मधील मेडली फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या औषधी निर्मिती कंपनीत नायट्रोजन वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. चला जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती आणि त्यामागील कारण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोले मॅच. 21 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी दुपारी 2:30 ते 3 च्या सुमारास पालघर जिल्ह्यातील तारापूर बोईसर औद्योगिक क्षेत्रातील मेडली फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत एक भीषण दुर्घटना घडली. ही कंपनी तारापूर एमआयडीसी मधील प्लॉट क्रमांक F13 येथे आहे. या कंपनीत अल्बेडाझोल या औषधाच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान नायट्रोजन वायूच्या रिएक्शन टँक मधून अचानक गळती झाली. या गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांवर गंभीर परिणाम झाला. नायट्रोजन वायू हा उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा वायू आहे, परंतु त्याची गळती झाल्यास तो ऑक्सिजनची पातळी कमी करतो आणि श्वासाच्या तीव्र समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. या घटनेत एकूण 8 कामगार प्रभावित झाले. यापैकी 4 कामगारांचा मृत्यू झाला, तर 2 जणांना बोईसर येथील शिंदे रुग्णालयात अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU मध्ये दाखल करण्यात आला आहे. उर्वरित 2 कामगारांवरही उपचार सुरू आहेत. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रकोष्ठाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितलं, दुपारी 2:30 ते 3 च्या सुमारास मेडली फार्मा कंपनीच्या एका युनिटमध्ये नायट्रोजन वायूची गळती झाली. यामुळे तिथे काम करणाऱ्या कामगारांना श्वास घेण्यास त्रास झाला. 6 कामगारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यापैकी 4 जणांचा दुपारी 6:15 सुमारास मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव. गंभीर जखमी झालेले रोहन शिंदे आणि निलेश हडाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा मेडली फार्मा कंपनीत नियमित उत्पादन प्रक्रिया सुरू होती. अल्बेडाझोल या औषधाच्या निर्मिती दरम्यान नायट्रोजन रिएक्शन टँक मधून अचानक वायू गळती झाली. ही गळती इतकी वेगाने पसरली की कामगारांना सांभाळून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. काही कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले. कंपनीत गोंधळ उडाला आणि कामगारांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. स्थानिक अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कामगारांना तात्काळ बोईसर येथील शिंदे रुग्णालयात नेण्यात आलं, पण दुर्दैवाने 4 कामगारांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानुसार नायट्रोजन वायूमुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने कामगारांचा श्वास कोंडला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या गळतीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण प्राथमिक तपासात काही शक्यता समोर आल्या आहेत. यांमध्ये यंत्रसामग्रीतील बिघाड, पाईपलाईन किंवा टँकचं गंजन, मानवी चूक किंवा अपुऱ्या प्रशिक्षणामुळे प्रक्रियेत झालेली चूक यांचा समावेश आहे. काही तज्ञांच्या मते गॅस डिटेक्शन सिस्टीम किंवा व्हेंटिलेशन सिस्टीमच्या अपयशामुळेही ही घटना घडली असावी. सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC आणि पर्यावरण विभागाच्या तपास पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही घटना औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेच्या मुद्द्याला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणते. तारापूर MIDC मध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. उदाहरणार्थ 2019 मध्ये बोईसर येथील एका रासायनिक कंपनीत विषारी वायू गळतीमुळे 3 कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही कामगारांकडे सुरक्षतेची साधन जसे की मास्क नसल्याचं समोर आलं होतं. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या मते नायट्रोजन सारख्या औद्योगिक वायूंचा वापर करताना योग्य व्हेंटिलेशन, गॅस डिटेक्शन सिस्टीम आणि आपत्कालीन यंत्रणा असणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच कामगारांना नियमित प्रशिक्षण आणि सुरक्षिततेची साधन पुरवली जाणं आवश्यक आहे. या घटनेवर MIDC यांना सर्व औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा नियमांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगार यांच्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मेडली फार्मा कंपनीच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली. परिसर सील करण्यात आला आहे आणि जवळच्या कारखान्यांमधील कामगारांना तात्पुरतं बाहेर काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पालघर मधील तारापूर MIDC मधील दुर्दैवी घटनेने मी व्यथित झालो आहे.
मृतांच्या कुटुंबियांपर्यंत माझ्या संवेदना आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तसंच त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत. मित्रांनो, या घटनेत मृत्यू झालेल्या 4 कामगारांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मृत कामगार हे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आणि कंपनीने मृतांच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण याबाबत ठोस पावलं कधी उचलली जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ही घटना औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. यातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. सर्वप्रथम, नियमित यंत्रसामग्री तपासणे. कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या टँक आणि पाईपलाईनची नियमित तपासणी करणं आवश्यक आहे. मग कामगारांचं प्रशिक्षण. कामगारांना वायू गळतीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत कसं वागावं याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. मग सुरक्षा यंत्रणा. गॅस डिटेक्शन सिस्टीम, व्हेंटिलेशन आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यरत असणं आवश्यक आहे. मग नागरिकांच्या सुरक्षेची खात्री. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमुळे आसपासच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणे यासाठी कठोर नियम लागू करावेत. पालघरमधील तारापूर MIDC मधील ही वायू गळतीची घटना केवळ एक दुर्घटना नसून औद्योगिक सुरक्षेच्या बाबतीत आपली व्यवस्था किती कमकुवत आहे याची जाणीव करून देणारी आहे. मेडली फार्मास्युटिकल मधील या दुर्घटनेने 4 कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावले, तर 2 जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेनंतर प्रशासन आणि उद्योगांनी एकत्र येऊन सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. मित्रांनो, पालघरमधील ही दुर्दैवी घटना आपल्याला औद्योगिक सुरक्षेच्या महत्त्वाची जाणीव करून देते. 4 कामगारांचा मृत्यू आणि 2 जणांची गंभीर अवस्था यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता प्रशासन आणि कंपनी या प्रकरणात काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.